प्रत्येक त्यांच्याकडे वसुलही आहे, थकबाकी आहे त्यांच्याकडे जात आहेत. आज किती ठिकाणी गेले आणि किती थकबाकी वगैरे आणि सील वगैरे सुद्धा केले? सर्वात आधी सगळ्या चोपडा वासियांना माझा नमस्कार. मी निलेश ठाकूरकर, निरीक्षक चोपडा नगर परिषद चोपडा. चोपड्याची मालमत्ता कराची वसुली जी आहे ती बऱ्यापैकी चांगल्या प्रमाणात झालेली आहे. परंतु आपले जे जिल्हाधिकारी आहेत आयुष प्रसाद साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जे मोठे थकबाकीदार आहेत, जे शासकीय निमशासकीय आहेत किंवा जे मोठे मालमत्ताधारक आहेत, त्यांच्या वसुली जे मोठे उरलेले होते त्यांच्या वसुलीची कार्यवाही आज हाती घेण्यात आलेली आहे. त्या कारवाई अंतर्गत आपल्या चोपडा नगरपालिकेचे परिक्षेत्र अधिकारी महाप्रसे श्री अर्पित चव्हाण सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कर निरीक्षक व चोपडा नगर परिषदेचे सर्व कर टीम आज वसुलीसाठी बाहेर पडलेलो आहोत. आज दुपारी 2 वाजेला आपल्या चोपडा शहरातील पद्ममोहन मंगल कार्यालय, ज्याचं की आपण जुनं नाव हरियाली किसान बाजार म्हणून त्याचं नाव प्रचलित होतं, त्याला सील केलेलं आहे. त्यांच्याकडे जवळजवळ 9.5 लाखाच्या वरती थकबाकी आहे. ते एक दुकान सील केलं आहे. सध्या आता आम्ही कृषी उत्पन्न बाजार सोबत वसुलीत आम्ही फिरत आहोत. तर इथल्या व्यापाऱ्यांनी सामंजस्याची भावना दाखवून आणि चांगल्या संबंधाने उद्यापर्यंत RTGS करण्याची मुदत मागितलेली आहे. मला आशा आहे की सर्व आपल्या चोपडा नगरपालिकेचे सर्व नागरिक, सर्व सुज्ञ नागरिक आमच्या विनंतीचा मान राखून उद्यापर्यंत आम्हाला RTGS अमाऊंट आमच्या अकाउंटला ट्रान्सफर करतील अशी आशा व्यक्त करतो सगळ्यांना. तसेच चोपडा शहरातील बहुतेक जे थकबाकीदार आहेत त्यांच्याकडे पाणी कनेक्शन बिलाचं आमची थकबाकी आहे मोठ्या प्रमाणावर. मागच्या वर्षाची खूप प्रमाणात पाणीपट्टी थकबाकी आहे. जवळजवळ मागच्या वर्षीपर्यंत 3,21,00,000 थकबाकी होती आणि यावर्षी 2 कोटीची डिमांड आहे. जवळजवळ 5,21,00,000 टोटल आमची पाणीपट्टीची थकबाकी आहे. त्यापर्यंत आज पाहतो आम्ही 2 कोटी रुपये वसूल केलेले आहेत. तर उर्वरित रक्कम सगळ्या नागरिकांनी त्यांच्या पाणीपट्टी कनेक्शनच्या संदर्भात लवकरात लवकर नगर परिषद कार्यालयात जमा करावी. आज 29 तारीख आहे. उद्या 30 आणि 31 जरी शासकीय सुट्ट्या असल्या तरी नगरपालिका कार्यालय नियमितपणे सुरू आहे. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा आणि आपल्याकडे असलेल्या पाणीपट्टीची थकीत रक्कम लवकर भरून नगर परिषदेला सहकार्य करावे.